असणारा हा आहे सुरेंद्र पाटील। सुरेंद्र हा इन्स्टा स्टार आहे। इंस्टाग्रामवर त्याचे 3 लाखांपेक्षा अधिक जास्त फॉलोअर आहे। मात्र आपल्या नवनवीन प्रतापांमुळे सुरेंद्र हा कायमच वादात राहिलाय। त्याच्यावर 12 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आलेली आहे। तडीपारीची कारवाई देखील त्याच्यावर झाली आहे। काही दिवसांपूर्वीच एका प्रकरणात जामिनावर सुरेंद्र हा बाहेर आला होता। मात्र 2 आठवड्यातच पुन्हा एकदा आपल्या नवीन कारनाम्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली। सुरेंद्रच्या दावडी येथील बंगल्यात पोलिसांनी छापा टाकला आणि यावेळेला शू रॅकमध्ये एक गुप्त कप्पा बनवण्यात आला होता आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध शस्त्रसाठा आढळून आले। 7 बंदुका, 371 जिवंत कारतूस, 167 एअरगनच्या बंदुका सापडल्यात। या शस्त्रसाठ्याची किंमत बाजारात साधारण 10 लाख इतकी आहे। 55 वर्षीय सुरेंद्र पाटील हा व्यवसायानं बिल्डर आहे। पोलिसांच्या खुर्चीवर बसून रील बनवण्याचा महाप्रताप सुद्धा सुरेंद्रनं केला होता। पाटील हा साधारण मागच्या 5 ते 6 वर्षांपासून जास्त चर्चेत आलाय। झटपट पैसे मिळवून देतो असं सांगून काही भोंदूबाबांनी सुरेंद्रची लाखो रुपयांची फसवणूक देखील केली होती। त्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून सुरेंद्रनं रील तयार केलं आणि ते सोशल मीडियावर प्रसारित सुद्धा केलं। यावरून देखील सुरेंद्रवर गुन्हा दाखल आहे। त्याचप्रमाणे नोकरीचं आमिष दाखवून नाशिक भागातील एका महिलेची त्यानं फसवणूक केल्याचा आरोप सुरेंद्रवर करण्यात आला होता। मात्र हा आरोप माध्यमांशी बोलताना सुरेंद्रनं फेटाळून लावलेला आहे। त्यानंतर पोलिसांनी वेळोवेळी त्याच्या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्याला अटक केली। 2023 मध्ये एका वर्षांसाठी सुरेंद्र हा ठाणे जिल्ह्यातून तडीपार देखील होता। आता सुरेंद्रच्या घरामध्ये जो शस्त्रसाठा आढळून आलेला आहे त्या संदर्भात क्राईम ब्रांचच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिलेली आहे। क्राईम ब्रांचच्या कायम रडारवर असणारा सुरेंद्र हा पुन्हा गुन्हे का करतो अशी चर्चा देखील सध्या सुरू झालेली आहे। खऱ्या अर्थानं सुरेंद्रला कोणाचं पाठबळ आहे का की पोलिसांची भीती त्याच्या मनात नाहीये असा देखील प्रश्न उपस्थित होताना दिसतोय। आता येणाऱ्या काळात सुरेंद्र खरंच सुधारतो का की पुन्हा नवीन कारनामा करतो आणि पोलिसांच्या जाळ्यामध्ये पुन्हा अडकतो हे सुद्धा पाहावं लागणार आहे। यापूर्वी त्याच्यावर आता पुन्हा त्याला अटक केलेलं आहे, परंतु या दरम्यान कालावधीमध्ये पाहिजे तर नकली नोटा असतील किंवा रिव्हॉल्वर घेऊन शस्त्र घेऊन त्याच्या इंस्टाग्रामवरती ज्या रील्स आहेत त्या तो वारंवार पोस्ट करत असतात। कायद्याचा धाक कुठे त्याला उरला नाहीये का? यापूर्वी सुरेंद्र पाटील याच्यावर एकूण 12 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। शरीराविरुद्धचे असतील किंवा आर्मी ऍक्ट प्रमाणे, शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर बलात्काराचे किंवा विनयभंगाचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर योग्य ते आम्ही प्रतिबंधक कारवाई करणार आहोत। त्यामध्ये अजून काही आरोपी असल्याची शक्यता आहे का ज्यांच्याकडनं शस्त्रसाठा मिळू शकतो किंवा काही रक्कम मिळू शकते असं काही? या शस्त्र खरेदीमध्ये किंवा शस्त्राचा वापर करण्यामध्ये त्याच्या सोबत अजून कोणी त्याचे साथीदार होते का, सहकारी होते का, त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखा घटक 3चे पथक तपास करत आहे। तर अशा प्रकारच्या रील्सला इन्फ्लुएन्स होऊन सध्याची तरुण पिढी कुठेतरी भरकडते। काय पालकांना, मुलांना आव्हान मेसेज असेल जे रील्सला अशा प्रकारे खोट्या बंदुकी किंवा पैशांच्या याच्यावर ज्या एक वेगळ्या वर्णावर जाताना पाहायला मिळतात? मी या प्रेसच्या निमित्तानं आवाहन करतो की जे कोणी नागरिक आहेत, पीडित नागरिक आहेत, त्यांची सुरेंद्र पाटील याच्या विरुद्ध काही तक्रार आहे, कारण सुरेंद्र पाटीलच्या विरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, ज्यांची काही तक्रार असेल त्यांनी गुन्हे शाखेकडे संपर्क करावा। धन्यवाद। हातात रिव्हॉल्वर किंवा इतर शस्त्र घेऊन व्हिडिओ बनवून तो इंस्टाग्रामवर टाकणं हा पाटीलचा छंद आहे। शस्त्राचा उपयोग तो प्रॉप्स म्हणून व्हिडिओमध्ये करतो। एखादा गँगस्टर असल्याप्रमाणे तो व्हिडिओ बनवतो। आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रसाठा सुरेंद्रकडे कुठून आला आणि त्याचा तो वापर कसा करणार होता या संदर्भात पोलीस अधिक तपास करतायत। दरम्यान आता पोलिसांनी कितीही वेळा अटक केली तरी सुरेंद्रचे कारनामे काही थांबताना दिसत नाहीये। त्यामुळे या नवीन कारनाम्यामध्ये पोलीस खऱ्या अर्थानं सुरेंद्रचा कशा प्रकारे समाचार घेतात आणि पुन्हा सुटून आल्यावर सुरेंद्र सुधारतो का ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण, लोकमत।